हाय गाईज, येस वेलकम टू आवर चॅनल. तर संडे ॲज युजल मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे कुठे गेलो नाही आणि मी माझं क्रॉशे करत बसलेली होते. खूप दिवस झाले खूप सारे गोष्टी डिलिव्हर वगैरे करायच्या होत्या लोकांनी जे ऑर्डर केले आहेत, तर त्याचंच प्रिपरेशन वगैरे करत होती. सनफ्लॉवर वगैरे. तुम्हाला पण जर काही ऑर्डर करायचं असेल क्रॉशे, तुम्ही मला डिझाईन्स पाठवू शकता, त्याच्या अकॉर्डिंग कस्टमाइज गोष्टी मिळणार. आणि बिकॉज मी क्रॉशेमध्ये बिझी होती, शंभूकडे लक्ष देत नव्हती. शंभूला खूप जास्त बोर होत होता, तर झोपलेला होता तो. झोपेतनं उठल्यानंतर मग येऊन माझ्यासमोर त्याचा टॉय मी दाखवते आणि घरात इतका पसारा करून ठेवला आहे. हे बघा, आत्ता पण आला आहे, मी बोलते आहे तुमच्याशी, मी त्याच्याशी बोलत नाही आहे. सो त्याला खूप जास्त इनसिक्युअर फील होते की मला का नाही रिस्पॉन्स देते. आणि हा एवढा पसारा करून ठेवला आहे माझं क्रॉशे होऊपर्यंत. म्हणजे जी गोष्ट त्याला भेटेल ना, त्याचं फक्त तोडफोड करायची असते, बस एवढंच त्याचं मोठं. आपण आहे ना शंभूसोबत एक प्रँक करणार. सी बघा कसं करतो बघा. खूप नौटंकी बाजे खूप, म्हणजे जर मी, आणि आता बघा कसा बसलाय समोर, बिकॉज त्याने माझ्या हातात ते काहीतरी बघितलं आहे ना. सो त्याला माहिती आहे की आयदर ही मला देणार आहे किंवा ही मला इन्स्ट्रक्शन देईल. म्हणजे तुम्ही जर त्याला रोज त्याच्यासोबत बघायला लागलात ना की तो काय काय करत असतो दिवसभर, मी सांगते तुम्हाला गॅरंटीने तुम्ही त्याचे फॅन होऊन जाणार आहे. तो जेव्हा बाहेर कोणाचाही दरवाजा वाजू दे इतक्या मोठ्या मोठ्याने भुंकतो, लिटरली त्याच्या भुंकण्याच्या आवाजाने लोकांना वाटत असेल की बापरे कसला डेंजरवाला ॲनिमल आहे यांच्या घरामध्ये. आणि जेव्हा तुम्ही शंभूला इन पर्सन भेटाल, शंभू इज अ पुकी बॉय. म्हणजे इतका भोंदू आहे ना तो, इतका भोंदू. माझं बाळ आहे मला आवडत नाही दुसरं कोणी बोललेलं, पण येस मी सांगते, तो माझ्या इतका अंगावर आहे ना. म्हणजे रात्री जर आम्ही नवीन ठिकाणी कुठे गेलो, आता मध्ये आम्ही आमच्या घरी गेलेलो होतो, माझ्या घरी, आणि सगळेजण म्हणजे त्याला तेवढाच जीव लावतात, असं नाही की नाही लावत करून, पण तरी पण त्याला एवढं इन्सिक्युरिटी होतं. रात्री झोपताना आहे ना माझ्या खांद्यावरती माझ्या छातीवर डोकं ठेवून झोप, ॲज इफ मी रात्रीतनं कुठेतरी पळून जाणार, इतकं त्याला इन्सिक्युरिटी आहे. आता बसला इथे खाली. शंभी काय झालं रे, बोर झालं? हां बघा स्टाईल बघा महाराजांची. त्यांना त्यांची उशी सतत एक हवीच असते सोबत. त्या उशीवरतीच लोळणं आहे आणि ती एक उशी आहे आणि इथे एक वरती सोफावरती. हां, या सोफ्याचं पण एक काय म्हणू शकतो, ह्याची पण एक गंमत आहे. ॲक्च्युली हा सोफा ओरिजिनली असा आहे, सोफा कम बेड जो असतो ना, आणि त्याचं जे इथे बसायचा सोफा आहे तो पण असाच आहे. पण जेव्हा तो सोफा विदाऊट बेडशीट असायचा तेव्हा शंभू कधीच वरती येऊन झोपत नव्हता. आणि सध्या पावसाळ्याचे वगैरे दिवस चालू होते, म्हणून आम्ही ठरवलं की खाली खूप गार असतं, आयदर तो बेडरूममध्ये जर आपण असेल तिथे बसलेलो तरच बसतो, नाहीतर मग तो आपल्यासोबत इथे हॉलमध्येच असतो, लिव्हिंग एरियामध्ये. जेव्हापासून ही बेडशीट असेल ना, म्हणजे जर सोफावर बेडशीट असेल आणि ही उशी असेल, ही पिलो असेल, तरच शंभू इथे झोपणार. आणि मग असं झोपणार ना शहजाद्यासारख्या. मग कोणी येऊ नाही तर काही हो, त्याला काही घेणं देणं नसतं. त्याचं पिलो तो आणि हा सोफा. आणि आत्ता पण वाट बघत बसलाय त्याच्या डॅडाची, अजून आलेला नाही आहे. ऑलमोस्ट 9 o'clock होत आले. सो म्हणून ते दरवाजाकडे 100 वेळा तोंड चालले. आणि गाईस, आमचं घर खूप स्वच्छ असतं, ऑनेस्टली स्पीकिंग. आम्हाला दोघांना पण घर व्यवस्थित ठेवायला खूप आवडतं. पण हे सगळे शंभूचे प्रकार आहेत, जे मस्ती, ज्या प्रकारचं तो तोडफोड. आणि आयदर मला जेवढं माहिती आहे तेवढं पेट्सला आहे ना हेच आवडतं की हां ड्रामा बघा, ड्रामा. आणि हे जेव्हा असं करतो ना, इट मीन्स की तो मला खूप वैतागला, आता बस कर तुझं, खूप बोलतेस तू. सो दिस इज हाऊ शंभू इज. आणि आता आपण आहे ना त्याच्यासोबत एक प्रँक करणार आहे. सो हे ना मी चॉकलेट आणले, म्हणजे चॉकलेट आहे ह्याच्यामध्ये, त्याला खायला नाही द्यायचे, बट आपण जस्ट आहे ना तिथे ठेवणार आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला की जेव्हा मी शंभूला आहे ना रागवते, मी तेव्हा त्याला म्हणते की दे, तो मला किती इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करतो. सो आता त्याला कळू नाही द्यायचं की हा आपण त्याच्यासोबत प्रँक करणार आहे, त्यामुळे आपण असंच पडू द्यायचं. आणि मग तुम्ही बघा की शंभूचे काही नाटकं असतात, घेऊन कसा पळतो ते. चलो चालू करते. सो मी आता हे खाली टाकलेलं आहे आणि अजून तरी महाराजांना समजलेलं नाही आहे, बिकॉज शंभी काय झालं रे, शंभी बोर झालं?
येईल तुझा डॅडा. बॉल कुठे? चल इकडे, हे घे. हे घे म्हटलं ना की ऑल डन. आणि आता बघा. हां हां, नजर बघा, ती नजर बघा चोराची. मी काय म्हटलं होतं तुम्हाला? मी काय म्हटलं होतं? शंभू इज शंभू. शंभू महाराज हातात येणारच नाही. शंभू महाराज दे, दे, चल दे लवकर, दे दे, चल दे, दे लवकर, दे. आता तो नाही देणार आहे. मी कॅमेरा प्लेस करते बिकॉज मी काठी घेऊन येणार आहे आणि ते मला तुम्हाला दाखवायचं की तो काठीला कसा घाबरतो. आता आहे ना, मी कॅमेरा इकडे प्लेस करते बिकॉज मी काठी घेऊन येणार आहे. मला तुम्हाला दाखवायचं की कॅमेराला तो, कॅमेरा नाही सॉरी, काठीला तो कसा घाबरतो. तर गाईज मी त्याला मारत नाही, इट जस्ट फॉर व्हिडिओ पर्पज. खाली बस, बस खाली. लुक एट हिज एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स बघा त्याचे. हां, सीट, खाली बस, खाली बस. हां, खाली बस, दे, दे लवकर, दे. हां, काय विचार करताय? तू सुटणार आहेस माझ्या हातून? आणि तुम्हाला हा ड्रामेबाज असं वाटतो ना की याला काही कळत नाही, हा भोंदू आहे. हां, सगळे बघतायत ना. दे लवकर, चल दे लवकर, दे, दे शंभू. त्याचे आयब्रोज बघा गाईस, जे जे एक्सप्रेशन्स आहेत ना. आता मी किती दुविधामध्ये फसलोय. मी काय करू मला कळतच नाहीये. म्हणजे कशी सुटका होईल. डॅडा पण नाहीये मला वाचवायला. मी काय करू? मी तर मासूम आहे. मी तर भोला भाला आहे. मी भोला भाला आहे. हे बघा, दुविधा बघा सरांची. हा असा करतो, बघितलं तुम्ही. आणि आता हळूच आहे ना, पळून जायला पण कमी नाही करणार. खूप हरामी शंभू. बघितलं, मी म्हटलं होतं ना पळून जायला पण कमी नाही करणार. पळण्यात झालेला नाही आहे. रडण्यासारखं नाही आहे काहीच. टेन्शन घेण्यासारखं पण काहीच नाही आहे. शिस्तीत देऊन टाक मला. ड्रामा ड्रामा करायचा, ड्रामा करायचा. बघितलं किती कळतं त्याला. त्याचे एक्सप्रेशन्स बघा फक्त गाईज. अदरवाईज आहे ना, तो एकदम शांत बसून राहील. अरे यार, माझ्यावरती काही अशी हे करतीये, जाती करतीये, मला पाहिजे येते मम्मा. आणि जसं आपण काहीतरी बोलू ना, फुल पळायच्या प्लॅनिंगमध्ये इथून बेडरूममध्ये जाण्याच्या. मी आता बाजूला दे लवकर. तर हे आहेत शंभूचे नखरे. बघा तो मासूम चेहरा. आणि येस, शंभू काठीला खूप घाबरतो. हाय फाय दे शंभू. आता आता हसतोय का बघा, कारण मी हसते ना म्हणून स्वतःला नॉर्मल करायला हसतोय. गाईज इग्नोर माय लाफ्टर. बट बघितलं तुम्ही, मी हसते तर कसा हसतोय. खूप खूप जास्त अति हुशार मुलगा आहे हा, अति हुशार मुलगा. शंभूचा ड्रामा असतो, तुम्ही बघितला आता. आणि आता थोड्याच वेळात त्याचा डॅडा येणार आहे. त्याचा डॅडा आल्यानंतर तर त्याचं वेगळ्याच लेवलची मस्ती असते. आपण आहे ना कॅमेरा प्लेस करून ठेवूया. त्याचा डॅडा आल्यानंतरचं त्याचं रिॲक्शन हे करूया. आणि आता शंभीचा डॅडा आलेला आहे.
शंभी शंभी माय बॉय शंभी. माणूस फक्त घरात अजून आलेला पण नाही आहे, तर तो टॉय घेऊन रेडी आहे की माझ्यासोबत खेळ. मी खूप बोर झालेलो होता. हा शंभूचा ड्रामा असतो. आणि हा डेलीचा ड्रामा आहे. आणि हे आजचं नाही आहे फक्त. आणि दिस इज एव्हरीडे ड्रामा, एव्हरीडे एंटरटेनमेंट आणि एव्हरीडे. तू का कॅमेरा ऑन ठेवलाय? हे बघा टॉय. तर असा असतो आमचा संडेचा ड्रामा. हे बघा अजून चालूच आहे. आणि हा प्ले टाईम आत्ता सुरू झालेला आहे. हेच त्याला हवं असतं की माझ्यासोबत कोणतरी खेळावा, मला अटेन्शन द्यावा. का कॅच शंभी कॅच. अरे दाखव परत. घेतो तो कॅच. शंभी कॅच. एवढं भारी फिल्डिंग करतो आणि एवढं भारी कॅच घेतो ना की फुटबॉल कुठे आहे? त्याला लिटरली क्रिकेट टीममध्ये पाठवायला पण चालेल. सो आता यांचं खेळणं कंटिन्यूस राहणार आहे. आणि आता शंभू इज व्हेरी हॅपी. तुम्ही बघा ती टेल कंटिन्युअसली. शंभूचा फेवरेट मॅन घरी आलाय ना. शंभूचा फेवरेट पर्सन. सगळं काही मी करते असतं पण ठीक आहे, नाही काय बोलू शकत. सो येस, असा असतो आमचा एव्हरीडे रुटीन. आणि हे असतात शंभूचे ड्रामे. तेच 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 चालू असतं त्याचं. सी आता मला त्रास द्यायला यायचं आहे बिकॉज त्याचा डॅडा फ्रेश व्हायला गेला आहे म्हणून. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आत्ता मी ठरवलं आहे की मी रोज तुम्हाला शंभूची नवीन नवीन गंमत सांगणार आहे, तो जे काही करतोय ते. सो येस, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही अजून सांगा की तुमच्या डोक्यात काही प्रँक वगैरे असतील की जे शंभूसोबत आपण शूट केलं पाहिजे, ते पण आपण नक्की ट्राय करूया. चलो बाय.